नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. 2 लाख रुपयाचे भेटवस्तू दिली जात असेल एखाद्या ट्रेडरकडून किंवा एखाद्या व्यावसायिकाकडून, तर ही व्यक्ती खोटा अंदाज प्रसारित करायला घाबरतील का? यांना एक तर जसं निवडणुकीत निवडून आलेला नेता मनमानी करतो, तसं ह्यांना शेतकऱ्यांचे फॉलोअर्स लाखोमध्ये मिळालेले आहेत. त्यामुळं ते त्याच्या जीवावर त्या व्यावसायिकांवर एक छाप पाडलेली आहे की याचा शब्द हा लाखो लोकांपर्यंत पोचतो आहे. मग ह्याच्याकडून खोटं वधवून घ्यायचा आणि स्वतःचा व्यवसाय पुढे न्यायचा. शेतकऱ्याच्या घरावर नांगूर फिरला तर फिरला, ह्या भावनेतनं हे सगळं काही चाललेलं आहे. मित्रांनो, तुम्ही आता ही क्लिप पहा. हा व्यक्ती काय म्हणतो आहे की मला 65 इंची डिजिटल पॅनल 2 लाख किमतीचा नाव गुप्त ठेवायला सांगितलं आहे आणि त्याने मला दिलेला. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, आपलं ऑफिस सुरू होण्याच्या अगोदरपासून ज्यांनी आतापर्यंत आपल्याला जे सहकार्य केलंय त्यांचे ह्या व्हिडिओमध्ये आभार व्यक्त करायचे आहेत. सुरुवातीला जर आपण बघितलं, आशीर्वाद महाराजांचा होताच, तो नेहमी आहे. त्याचबरोबर ज्या हिडन एक माणूस आहे, म्हणजे पूर्णपणे आपलं नाव लपवून ठेवलेलं आहे, पण मदतीच्या बाबतीत जर विचार केला त्या माणसाने ऑफिससाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत केली. हे जे काही डिजिटल पॅनल पाहताय तुम्ही, हा 65 इंचीचा आहे आणि जवळपास ह्या बॉक्सवरती किंमत 1,99,000 आहे. आता याची किंमत बॉक्सवरती 1,99,000 आहे, पण तो खरेदी किती झालाय, कितीला हे आपल्याला माहित नाही, कारण सगळं पूर्णपणे सहकार्य म्हणून केलंय. आणि त्याच माणसाची आपण गेल्या वर्षी सोयाबीनची जात चिबड्या शेतामध्ये लावली आहे. आणि त्याच्यानंतर आता मित्रांनो, तुम्ही जी पाहिलेला आहे तो विषय आहे ह्या शिवलिंगे नाही, अश्वलिंग म्हणजे काय? आणि मित्रांनो, जाऊ द्या, आपल्याला त्या मराठी भाषेचं किंवा त्याच्या नावाचं काही घेणं देणं नाही. पण परत आणखी बघा, हा जो पंजाबातला ढग कसा म्हणजे होता आणि तो काय म्हणजे आधी बराळत होता की आंबे लय खाल्ले की दुष्काळ पडतो. आता आंबे तर खाऊन कटाळा झाला आहे. आता ह्याला तलब झाली जांभळाची. कुठं सरडाचा रंग टकोऱ्याचा काय झाला? अरे बाबा, जग चंद्रावर गेलं, तू आणि इथं डोंगरातले सरड, डोंगरातले जांभळं कशाला हुडकतो? त्याचं काय बघा स्टेटमेंट. आणि त्यावर्षी पाऊस म्हणजे ज्या वर्षी जांभळीच्या झाडाला खूप पाऊस लागले, त्या वर्षी पाऊस काय होतो, सरासरी इतका पडतो. मेकर तालुक्यामध्ये मादणी या गावामध्ये आम्ही त्या सरड्या बघितल्या. आणि त्याच्यानंतर काल एक पोस्ट फिरत आहे की जांभळीच्या झाडाला खूप जांभळं लागले, की त्या वर्षी पाऊस म्हणजे ज्या वर्षी जांभळीच्या झाडाला खूप पाऊस लागले, त्या वर्षी पाऊस काय होतो, सरासरी इतका पडतो, पण परतीचा पाऊस त्या वर्षी जास्त होतो. म्हणून हे जांभळीच्या झाडाचे संकेत आहेत. म्हणून हे ते एक देखील शेतकऱ्याला सांगू इच्छितो. म्हणजे जांभळीला जांभळं खूप लागले की त्या वर्षी परतीचा पाऊस जास्त पडतो, सरासरी इतका पडतो, पण पिकं चांगले होतात, मालामाल शेतकरी होतो. म्हणून जितके जास्त जांभळं लागले तितका शेतकरी मालामाल होणार, असं संकेत त्या जांभळाच्या झाडानं दिलेला आहे. एक शेतकऱ्याला सांगतो, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, पाऊस येणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या लागणार आहेत. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आणि आपण आपलं तयारी ठेवायची. हावभाव बघा, पाहिलं ना तुम्ही? म्हणजे लक्षात घ्या, ही लोक जर असं वागत असतील तर नेमकं शेतकऱ्यांनी काय करावं? एक बांगर म्हणून आहेत, त्या बांगरचं तर सांगायलाच नको. खूप मोठ्या आवाजात आणि खूप तज्ज्ञ असल्यासारखी भाषा करतात. असं होणार आहे, तसं होणार आहे, तसं होणार आहे. अरे होणार आहे नाही, हवामानाचा अंदाज नसतो. हवामान हे कधी हे अंदाज देणार नाही. हवामानात निरीक्षणे महत्त्वाची असतात. मित्रांनो, ज्या वेळेस ज्याच्याकडे एक निरीक्षण शक्ती आहे तोच हवामानाबद्दल काही भाष्य करण्यास लायक आहे. ते कसं, याच्यावर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. जे काय
हवामानात म्हणजे तापमान, आर्द्रता, वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग याच्यावर अवलंबून असतं पाऊस कधी कुठं पोचेल. आता मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता पाऊस हा आपल्याला वाट पाहू देणार नाही, जवळ आलेला आहे.